खास किती किती खाजवणार तुम्ही? पण हा जो बंडखोरीचा जो आता आगडोंब उसळल्यासारखी परिस्थिती होती, अर्थात त्याचं कारण होतं की 7-5 काही ठिकाणी 5 वर्षांनी, काही ठिकाणी 7 वर्षांनी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमुळे ज्या स्थानिक माणसाच्या ज्या आकांक्षा आहेत त्या तिथल्या नेतृत्वाच्या ज्या असतील त्या वाढणं साहजिक आहे. अशा वेळेला पक्ष म्हणून तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही पक्ष पण कमी पडताय किंवा पक्षच शरण गेले तिथल्या स्थानिक नेतृत्वाला? अजिबात नाहीये. मला असं वाटतं आपण ह्या विषयावरती बोलण्यापेक्षा, कारण हे सगळे लोक बघतात आणि लोकांना उभं झालेलं आहे. जे घडतंय जे दिसतंय त्याच्यावरतीच आपण बोलणार असू तर मला वाटतं या मुलाखतीचा काय अर्थ नाही. ह्या सगळ्या गोंधळामध्ये कोण पक्ष काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. बाकी जाणारे जात आहेत, कोण कुठे जाते म्हणजे हे आता वेगळं IPL झालेलं आहे, इंडियन पॉलिटिकल लीग. कोण कोणत्या टीममध्ये तेच कळत नाही. पण मी जसं आज तुमच्या समोर आलेलं आहे की ही आमची पुस्तिका आहे. शिवसेनेचे वैशिष्ट्य आम्ही केलेली कामं दाखवतो. ही अशी कामं ही इतर पक्षांनी दाखवावी ना. तुम्ही पक्षांतर जरूर करा, पण त्या दरम्यान शिवसेना म्हणून मी जी काही कामं केलेली आहेत, म्हणजे 2012 साली पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली होती, करून दाखवलं आणि